राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा. विविध संप्रदायातील 100 संतांची संक्षिप्त चरित्र. श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर यांचं चरित्र भाग तिसरा. इसवी सन 1670 जयराम स्वामी हे आनंदमूर्तींकडे राहावयास आले होते. रघुनाथ स्वामींनंतर आनंदमूर्ती त्यांनाच स्वामींच्या जागी मानत. अकस्मात जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना ऐकू आली. समर्थ आल्याचं समजलं. समर्थांना आनंदमूर्तींनी नमस्कार केला आणि आत बोलावलं. समर्थ म्हणाले, चाफळ, सातारा, कराड, नाशिक इत्यादी ठिकाणी राम मंदिरं झाली आहेत. मिरज प्रांतात अजून राम मंदिर अथवा मठ नाही. तो आपण स्थापन करावा या हेतूनं मी आलो आहे. हेतू ऐकल्यावर तिघांना फार आनंद झाला आणि तिघं मिरजेला आले. एकाच गृहस्थांच्या घरी रामदास स्वामींचा रात्रीच्या वेळी सत्संग सुरू होता आणि त्या रस्त्यानं सुभेदार दिलेर खान चालला होता. काय चाललंय हे पाहावं या हेतूनं तो बाहेर उभं राहून ऐकू लागला. आतमध्ये सत्संग या विषयावर समर्थांचं कीर्तन सुरू होतं. सत्संगतीचं महात्म्य समर्थ वर्णन करत होते. हे ऐकून दिलेर खान आपल्या किल्ल्यात आला आणि दुसऱ्या दिवशी शिपाई पाठवून त्यानं आनंदमूर्ती आणि जयराम स्वामी यांना बोलावून घेतलं. दोघांचा सत्कार केला आणि म्हणाला, काल मी आपल्या घरी एकाचं कीर्तन ऐकलं. त्यात त्यांनी सांगितलं की खरी सत्संगती साधली तर त्याला आत्म्याचं दर्शन होतं. मलाही ते दर्शन व्हावं अशी इच्छा आहे. आता तुम्हीच मला तुमचा राम दाखवा, नाहीतर वाईट परिणाम होतील. हे ऐकून दोघं म्हणाले, आमचे रामदास स्वामी स्नानाला गेलेत, ते आल्यावर काय ते बघू. हे ऐकून सेवक पाठवून खानानं समर्थांना बोलावून घेतलं आणि तुम्ही तुमचा राम दाखवावा, नाहीतर काल कीर्तनात सांगितलेलं कथन खरं करावं असं दिलेर खान म्हणाला. तेव्हा समर्थांनी खानाला सांगितलं, बाबा, रामदर्शन तसं सहजासहजी होत नाही. विशिष्ट साधना करावी लागते. संतांनी सांगितलेला मार्ग आक्रमावा लागतो. हे ऐकल्यावर खान म्हणाला, तुमचा संतांचा मार्ग दाखवा, नाहीतर मी तुम्हा तिघांना भ्रष्ट करीन. समर्थ डळमळले नाहीत. तिघेही उठले आणि किल्ल्याच्या तटाच्या बाजूस येऊन उभे राहिले. तटाच्या सभोवती शत्रूवर मारा करण्यासाठी काही छिद्र असतात, तशी छिद्र होती. आनंदमूर्तींनी खानाला हाक मारली. खान आला. समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या छिद्रातून जाऊन खाली उतरले. त्यांच्या पाठोपाठ आनंदमूर्ती आणि जयराम स्वामी यांनी सूक्ष्म रूप धारण करून तेही दोघं छिद्रातून खाली उतरले आणि खालून या तिघांनी खानास हाक मारली आणि म्हणाले, आम्ही ज्या मार्गानं आलो त्याच मार्गानं तू खाली ये. हे ऐकून खानाला दरदरून घाम आला. तिघांचं सामर्थ्य कळलं आणि त्यानं खाली येऊन त्या तिघांची क्षमा मागितली. आपण इथं मिरजेत मठ बांधून वास्तव्य करावं. मी आदिलशहाकडून आपणास जमीन आणि द्रव्य देण्याची व्यवस्था करतो, आपण नाही म्हणू नये असं खान म्हणाला. समर्थांना हेच पाहिजे होतं. यथावकाश मिरजेत राम मंदिर आणि मठ बांधून या मठावर मठपती म्हणून समर्थांनी वेण्णाबाईंची नियुक्ती केली. इसवी सन 1672 साली अचानक एक दिवस एक घोडेस्वार आला आणि त्यानं आनंदमूर्तींना नमस्कार केला. लखोटा देऊन तो परत गेला. लखोटा उघडून बघतात तो त्यामधील पत्रात तुम्हास टाकोटाक वडगावला बोलावला आहे असा मजकूर होता. आनंदमूर्तींनी लगेच घोडा काढला आणि त्यावर आरूढ होऊन ते वडगावला गेले. वडगावला जयराम स्वामींच्या मठाच्या दालनात प्रवेश करताच त्यांना एका आसनावर समर्थ रामदास स्वामी
आणि एका आसनावर श्री रंगनाथ स्वामी बसलेले दिसले. वातावरण मोठं गंभीर होतं. जयराम स्वामी गादीवर पडून होते असं दृश्य दिसलं. त्यांना आनंदमूर्तींनी नमस्कार केला. जयराम स्वामी कण्हत होते. जयराम स्वामींनी समर्थ आनंदमूर्ती आणि रंगनाथ स्वामी यांना नमस्कार केला आणि म्हणाले, आम्हाला नेण्याकरता देवदूत विमान घेऊन आलेत, आम्हाला आज्ञा द्यावी. जयराम स्वामींनी रामकृष्ण हरी हे भजन सगळ्यांना करायला सांगितलं आणि जयराम स्वामी ध्यानस्थ बसले आणि त्या अवस्थेतच जयराम स्वामींनी समाधी घेतली. जयराम स्वामींनी देह ठेवला. हा आनंदमूर्तींच्यावर दुसरा मोठा आघात होता. यानंतर कालांतरानं आनंदमूर्ती सांगलीला वास्तव्याला आले. पण वसगडे इथल्या आनंदमूर्तींच्या मठाचाही व्याप वाढला होता. ब्रह्मनाळ गावच्या इनामीची सनदही छत्रपती राजाराम महाराजांच्याकडून त्यांना सन्मानपूर्वक देण्यात आली होती. हा सर्व व्याप त्यांची 2 मुलं पाहत होती. बऱ्याच वेळा आनंदमूर्ती हे वास्तव्यास वसगडे इथल्या मठातच असायचे. दिवाळीच्या सुमारास ते परत सांगलीला आले. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस उजाडला. सकाळी स्नान वगैरे केलं, धूत वस्त्र परिधान केलं आणि देवपूजेला बसले. सभोवती सगळं ब्राह्मण मंडळ बसलेलं होतं. रुद्राभिषेक सुरू होता आणि एवढ्यात एक तेजस्वी ब्राह्मण त्यांच्या जवळ आला आणि त्यानं पंचांग उघडलं. पंचांग पाहून तो आनंदमूर्तींना म्हणाला, आज वैकुंठ चतुर्दशी शुभतिथी आहे. आपल्या निर्णयास आजचा दिवस योग्य आहे. हे ऐकून क्षणभरच महाराजांनी डोळे झाकले आणि लगेच उघडून त्या ब्राह्मणास नमस्कार केला आणि म्हणाले, ठीक आहे, आपण हे सांगण्यासाठी इथवर येण्याचे कष्ट घेतलेत, हे माझं परमभाग्य आहे. आपल्या आज्ञेप्रमाणे होईल. हे ऐकल्यावर ब्राह्मण जसा अचानक आला तसा तडक निघून गेला. ब्राह्मणांचं पठण झाल्यावर महाराज तिथल्या उपस्थितांना म्हणाले, आज आम्ही सर्वांचा कायमचा निरोप घेणार. आमच्या महाप्रयाणाची तयारी करावी. आपली नित्यकर्म आटोपून त्वरित आपण इथं यावं आणि आमचं निर्याण झाल्यावर आमच्या शवास ब्रह्मनाळ इथं नेऊन रघुनाथ स्वामींच्या समाधीजवळ अंत्यसंस्कार करावा. हे ऐकल्यावर उपस्थितांना धक्काच बसला. त्यातले काही ब्राह्मण म्हणाले, महाराज, तो आलेला ब्राह्मण म्हणजे काय देव लागून गेलाय का? हे ऐकल्यावर महाराज म्हणाले, अरे, तो ब्राह्मण नसून साक्षात ब्रह्मदेवच ब्राह्मण वेशात आले होते. आपला विश्वास बसत नसेल तर त्याला शोधून आणा. सगळ्यांनी सगळी सांगली धुंडाळली, पण शोध लागला नाही. महाराजांनी परत स्नान केलं. घरच्या लोकांच्या आग्रहाखातर थोडं दूध घेतलं, अंगावर कांबळी घेतली आणि देवघरातील बैठकीवर येऊन बसले. सर्व शिष्यगण, ब्राह्मण मंडळी आणि काही गुरुबंधू मठात गोळा झाले. त्या सगळ्यांना आनंदमूर्तींनी अखंड साधना सुरू ठेवा, रामरायाला विसरू नका असं सांगितलं आणि सर्वांना भजन सुरू करण्यास सांगितलं. रामाचं स्मरण करत त्याच्या जयघोषात आम्ही रघुनाथ स्वामींच्या भेटीस जाऊ असं ते निर्वाणीची भाषा बोलले. रघुनाथ स्वामींच्या पादुकांवर एक फूल वाहून थोडा वेळ डोळे झाकून तटस्थ बसले. थोड्या वेळानं आनंदमूर्ती एका विशिष्ट अवस्थेतून भानावर आले. त्यांनी सर्वांना लवून नमस्कार केला. सर्वांना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करण्यास सांगितलं आणि शेवटी सीताकांत स्मरण जय जय राम असा सगळ्यांनी घोष केला. आनंदमूर्तींनी आपलं मस्तक रघुनाथ स्वामींच्या पादुकांवर ठेवलं आणि कार्तिक शुद्ध चतुर्दशी शके 1618 म्हणजेच इसवी सन 1696 रोजी रघुनाथ स्वामींच्या पादुकांवरच
मस्तक ठेवून वयाच्या 68व्या वर्षी महाप्रयाण केलं. नंतर त्यांना ब्रह्मनाळला आणण्यात आलं आणि रघुनाथ स्वामींच्या समाधी शेजारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढे लवकरच त्या जागेवर वृंदावनाची स्थापना कराड इथल्या निरंजन स्वामींच्या हस्ते करण्यात आली. दिनांक 7 मार्च 1954 रोजी परमपूज्य श्री श्रीधर स्वामी महाराज हे श्री आनंदमूर्ती यांच्या दर्शनाकरता ब्रह्मनाळ इथं गेले असताना त्यांनाही रघुनाथ स्वामींच्या समाधीबरोबरच आनंदमूर्तींच्या समाधीलाही डोल आल्याचा अनुभव आला. याची साक्ष आजही भक्तांना अनुभवास येते. परमपूज्य श्री आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर यांच्या चरित्राचा हा होता भाग 3. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.